लोकशाही विचाराचा बुलंद आवाज लोक परिषद न्यूज। आमच्यापेक्षा पूर्वश्रेणी नाइन 9359 निर्मिक शेगावकर आला किशोर सर निर्मिक शेगावकर महाराष्ट्र मतदार आमचे मित्र वाल्मिकराव सुरासे सर यांचा आज वाढदिवस आहे। वाढदिवसानिमित्त सर्व मित्रमंडळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी हजर आहेत। मी सर्वप्रथम सर्वांचं आमच्या संघटनेच्या वतीनं आभार मानतो। आमचे सुरासे सर महाराष्ट्र राज्य आपले शिक्षण संस्था महामंडळ आणि शिक्षकेतर महासंघाचे आज राज्यभरात काम करत आहे। त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील शिक्षक शिक्षकेतर संस्था चालकाचे अनेक प्रश्न सरांनी वेळोवेळी वर्तमानपत्राच्या माध्यमातून शासनाला निवेदन देऊन वेळोवेळी त्या समस्या सोडवण्याची प्रयत्न करतात। अनेक वेळेला आंदोलन केले, आंदोलनाच्या माध्यमातून त्यांना कोर्टात पण ह्याच्यात जावं लागलं, जेलमध्ये पण जावं लागलं। त्यामुळे आमच्या बऱ्याचशा शिक्षक शिक्षकेतर बांधवांना अनुदानाचे मार्ग मोकळे झाले त्यांच्या आंदोलनामुळं। आज ते आंदोलनाच्या माध्यमातून प्रत्येक शिक्षक महाराष्ट्र राज्यातल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये त्यांचं ठाण आहे। सर्व त्या आमच्या जिल्हा संघटनेतर्फे त्यांना आम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। त्यांच्या हातून शिक्षक शिक्षकेतराचे कार्य चांगले घडो अशी मी त्यांना शुभेच्छा देतो। हो हो सरांचे ग्रामीण भागातून सरांचं शिक्षण राहत असल्यामुळे ग्रामीण भागात शिक्षण झाल्यामुळे ते शहरात आले आणि शहरातून येऊन त्यांनी त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून नालेगाव पाटेगाव संभाजीनगर या ठिकाणी शाळा ओपन केल्या आणि त्या संस्थेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थिनी शिक्षण घेतलं। बऱ्याचशा मुलं नोकरीला चांगल्या पोस्टवर नोकरीला लागल्या आणि आजही त्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट असं संभाजीनगर जिल्ह्यातील आज त्यांच्या ग्रामीण भागातल्या शाळा टॉप मोस्ट शाळा त्यांच्या चंद्रकांत गायकवाड सर आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आज चांगल्या प्रकारचं विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जात आहे। खेड्यापाड्यामध्ये त्यांना शिक्षणाची जी काही तुम्ही म्हणलं ती पदवी द्यायला काही हे नाही। खरं म्हणजे शिक्षण महर्षी ही उपाधी 70 75 किंवा 80च्या दरम्यान वय झालं लावली जाते। सरांकडे पाहिलं तर सर अतिशय हे दिसतात, तरुण दिसतात, हे सुद्धा एक इंगित आहे। सरांचं कसं आहे 5 वाजेपासून कार्यक्रम सुरू होतो, ते कधी आम्हाला थकलेले वाटत नाही। आम्ही तरी थकतो कधी कधी, पण ते रात्री 10 वाजेपर्यंत अहोरात्र शिक्षण संस्थेसाठी वेगवेगळ्या प्रश्नासाठी भांडत राहतात। ते काही लोक काय झालं वय झालं काय बाहेर निघत नाही, काम करत नाही, पण त्यांचं आज जवळजवळ 63-64 वय चालू आहे त्यांचं, पण आज ते थकत नाही। जो सकाळीचे असतो तोच संध्याकाळी त्यांचा असतो, तर त्यांचं एकदम काम करण्याची हातोटी वेगळीच आहे। पूर्ण नाव आसाराम शेळके, अध्यक्ष शिक्षकेतर महासंघ छत्रपती संभाजीनगर। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिक्षण महर्षी अशा उपाधीने त्यांचा गौरव केला जातो। शिक्षण संस्थेमध्ये नावलौकिक आहे असे सुरांचे सरांचा आज वाढदिवस आहे। आपण सरांना काय शुभेच्छा द्याल? खरं तर सरांना म्हणजे आज 2 मार्च 2 एप्रिल 2026
सरांचा हा वाढदिवस आम्ही नाही समजत, आम्ही जन्मदिन समजतो की जे महापुरुष जन्माला येतात आणि काहीतरी नाव लौकिक करून जातात. ह्या पद्धतीने वाल्मिक स्वराशांनी एक ग्रामीण भागामध्ये जन्म घेऊन आणि एक शहरी भागामध्ये संस्था स्थापन करून पुणे जन्मभूमीचा मान सुद्धा राखला आणि जन्मभूमीमध्ये सुद्धा संस्था ओपन केल्या. अशा शिक्षण महर्षी वाल्मिकराव स्वराशे सरांनी अनेक लोकांची उपजीविका केली, परंतु अनेक विद्यार्थ्यांनी घडवलं की असे विद्यार्थी त्यांचे आयएस विद्यार्थी काही स्पर्धा परीक्षा देऊन मोठ्या हुद्द्यावर लागलेले, काही पोलीसमध्ये, काही मिलिटरीमध्ये, तर अशा अनेक विद्यार्थ्यांना पण त्यांनी घडवलेले आहे. तर अशा एका महान व्यक्तीच्या जन्मदिवसाच्या निमित्तानं मी आणि माझ्या परिवाराच्या वतीने आणि मी शिवसेनेच्या पक्षाच्या वतीने की सरांना खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांच्या हातून अधिक सेवा घडो, अनेक संस्था ओपन हो आणि खूप विद्यार्थ्याचं भवितव्य घडो, हीच एक शुभेच्छा मी त्यांना देतो. प्रस्थापित शिक्षण संस्था चालकांनी संस्था उभ्या करणं आणि ते मोठे होणं ही वेगळी गोष्ट आहे. पण तळागाळातून स्वराशे सर आलेले आहेत आणि त्यांनी शेतकऱ्यांच्या ग्रामीण भागात लोकांचं जीवन बघितलं, त्यांच्या मुलांचं जीवन घडवण्यासाठी सरांनी जे प्रयत्न केलेले आहेत त्याबद्दल आपलं काय मत? खरं तर मी त्यांचा साक्षीदार आहे. मी सरांचा वर्गमित्र आहे, 1ली ते 10वी. म्हणजे कशा परिस्थितीतून सर म्हणजे घडवले गेलेले आहे. सरांचा बचपनापासून तर सर या स्टेपला येईपर्यंत मी त्याचा साक्षीदार आहे की सरांच्या एक स्वप्न होतं की मी जे काही दिवस काढले हे इतरांना येऊ नये. शाळेपासून काही वंचित राहिले, काही विद्यार्थ्यांना जाण्या येण्याचा प्रॉब्लेम होता. आज त्यांचं जे गाव आहे नालेगाव, वैजापूर तालुका, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये, त्या गावातील मुलं दुसऱ्या गावामध्ये शिक्षणाला येत होती आणि अशी परिस्थिती होती की त्यावेळेस साधारण 1980च्या आतली की 5वी नंतर त्या गावातल्या मुली ह्या बाहेरच्या गावी शिकायला जात नव्हत्या. नालेगावमध्ये 5वी पर्यंतच मुलींचं शिक्षण झालेलं होतं, कारण बाहेरगावी त्यांना 5वी पर्यंत त्यांच्या गावामध्ये व्यवस्था होती. वाल्मिकराव स्वराशांच्या मनामध्ये एक खंत होती की बाबा आपण सावित्रीबाई फुलेंनी जसं आपण हे केला तसं मलाही इतिहास घडायचा की बाबा नालेगावच्या मुली सुद्धा मोठ्या हुद्द्यावर गेल्या पाहिजे. आणि आज त्यांनी त्या नालेगावमध्ये कॉलेजचं सुद्धा ओपनिंग केलेलं आहे. म्हणजे आज पंचकृषीतले जेवढे मुलं मुली आज त्या नालेगावमध्ये शिकायला येतात. म्हणजे याला आपण म्हणतो ना उलटी गंगा वाहिली, की ज्या गावामध्ये इकडे शिकायला येत होती इकडची मुलं मुली त्या गावामध्ये जायला लागले. मी इतकं त्यांनी जर खरं जर बोललं तर त्यांनी पैसा म्हणून बघितला नाही, फक्त एक संस्था आणि विद्यार्थ्याला घडवायचं की आपल्याला जी काही आपण ज्याच्यापासून दुरवलं ती इतर लोक दुरू नये, हाच एक त्यांचा उद्देश होता. आणि त्यांच्या उद्देशाला त्यांच्या धर्मपत्नीने खूप मोठी मोलाचं सहकार्य केलं, म्हणून आज ते ह्या स्टेपला उभे. आज दुर्दैव आहे आज वहिनी साहेब आमच्यामध्ये नाही. खरं तर त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी आठवणीनंही खूप म्हणजे शोकांतिका वाटते, खूप ते असायला पाहिजे होता. तर चला हा सुद्धा त्याला शेवटी देवाच्या मनात जे असतं तेच होत असतं. तर मी माझ्या वतीने आणि माझ्या परिवाराच्या वतीने पक्षाच्या वतीने सरांना खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांच्या हातून अजून संस्था स्थापन हो, अनेक विद्यार्थी घडो, हीच एक शुभेच्छा. एवढे मोठे व्यक्ती होत नाही, त्यांचे पाय जमिनीवर मातीत आहेत, स्वभाव अतिशय सुंदर आहे, अगदी अगदी त्यांचा छंद आहे. त्यांची उंची किती जरी गाठली ते मातीशी निगडीत आहे. त्यांचा आजही जुना वर्ग असतो, गावातले मित्र असेल, वर्गमित्र असेल, आज अनुभवाने आणि त्यांचे संस्था चालक जरी असले, किती मोठे अधिकारी असले तरी ते माना सांगते माझा वर्गमित्र आहे, हा माझा 1ली ते 10वी होता, हा माझा 3रीत होता. म्हणजे हा एक त्यांचा स्वभाव आहे. नाही तर कोणी ओळख देत नाही, संस्था चालक ओळख देत नाही. आम्ही पण बघितलेलं ते म्हणते गावातला आहे, म्हणते ते सांगत पण नाही माझा वर्गमित्र होता. म्हणजे संस्थे चालकाचे पाय जमिनीवर असणे हा फार भाग्याची गोष्ट आहे आणि हे आमच्या मित्राला लाभलं आणि तुमच्या आमच्या सारख्याला खरंच आनंदाची गोष्ट आहे. मी किशोर आवारे पाटील, माझं मूळ गाव धोंदलगाव आहे, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. सध्या मी 40 वर्षापासून संभाजीनगरमध्ये स्थायिक आहे. शिवसेना उपजिल्हा प्रमुख आहे शिंदे साहेबांच्या पक्षांच्या.